जाधव साहेब, आपल्यावर आरोप आहे की साई इन्स्टिट्यूट जे पैठणचं आहे तिथं MBA आणि MCA इथं शिकणाऱ्या मुलांवर थोडासा अत्याचार झाला. त्यांना हॉल तिकीट देऊनसुद्धा तिथं सेंटर मिळालं नाही. काय बोलाल याच्यावर? हे इन्स्टिट्यूट आहे, हे संभाजीनगरमध्ये आहे, MIDCची करणार. अशा प्रोफेशनल कोर्सेससाठी मान्यता मिळाल्यानंतर तीन प्रकारच्या अधिकारी, तीन प्रकारचे संस्था त्यांना मान्यता देतात. एक तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, ही भारत सरकारची अथॉरिटी आहे. दुसरं महाराष्ट्र सरकार, आणि तिसरं संबंधित विद्यापीठ. या तिघांची परवानगी घेऊन अभ्यासक्रम सुरू होतो आणि परीक्षा होतात. आता आम्हाला MBA म्हणजे MCA जो कोर्स आहे हा मुंबईला पण यावर्षी मिळाला आणि औरंगाबादला मिळाला. औरंगाबादला मिळाला म्हणजे आम्ही प्रयत्न केले, अर्ज केला, प्रोसिजर केला, पैसे भरले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यामुळे आम्हाला या तिन्ही म्हणजे दोन्ही ठिकाणी औरंगाबाद आणि मुंबईला अभ्यासक्रमाची परवानगी मिळाली. तर पहिली परवानगी समजा MCA मुंबईसाठी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE, दुसरी परवानगी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि तिसरी परवानगी विद्यापीठ. मुंबईला आम्हाला तिन्ही परवानगी मिळाल्या. औरंगाबादला 2 परवानग्या मिळाल्या, ऑल इंडिया काउन्सिल दिल्ली आणि दुसरं महाराष्ट्र गव्हर्नमेंट. औरंगाबाद विद्यापीठाने संभाजीनगर विद्यापीठ जे आहे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, त्यांनी ॲप्लिकेशन दिलं नाही. काय कारण त्याच्या मागचं? कारण असं आहे, ते कारण तुम्हाला मी सांगतो. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे ॲप्रूव्ड स्टाफ नाही, पुस्तकं नाहीत म्हणजे कमी आहेत, कॉम्प्युटर्स कमी आहेत आणि काही 10 लाख रुपये भरायचे ते तुम्ही भरले नाही. आता हे सगळं त्यांनी खोटं लिहिलं. बरं बघा, 24 नोव्हेंबरचं पत्र विद्यापीठाने ऑनलाईन करून आम्हाला 2 डिसेंबरला पाठवलं. पत्र 24चं पाठवलं 2 तारखेला आणि 4 डिसेंबरला परीक्षा सुरू होतात. मग तो सगळा पुरावा आहे माझ्या पिशवीमध्ये, मी दाखवू शकतो. 2 तारखेला जर पत्र आलं तर तुम्ही 4 तारखेला विद्यार्थ्यांना परीक्षा बसणार कसं? हॉल तिकीट दिले नाही. मग आम्ही ताबडतोब हायकोर्टात गेलो. हायकोर्टात पहिल्या तपासामुळे ते आता युनिव्हर्सिटी मोठी अथॉरिटी असल्यामुळे त्यांनी काही दिवस वेळ दिला. पण ठीक आहे, यांची कागदपत्रे काय ते पूर्तता करा आणि मग पुढची तारीख दिली 9 जानेवारी. आता ते तुमच्याकडे ॲप्रूव्ड स्टाफ नाही आणि मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा आमचा कोर्स आहे, ते आले नाही, हे स्पेशलला आले नाही, काही नाही, सगळ्या परीक्षा सुरू झाल्या, सगळं झालं. आणि औरंगाबादला तुम्ही इकडे 2 महिन्यात तुम्ही ॲप्रूव्ह कसं काय घेणार? ॲप्रूव्हच मिळाला 3 महिन्यापूर्वी, स्टाफ नेमला आम्ही 2-2.5 महिन्यापूर्वी. विद्यापीठ यायला पाहिजे स्टाफ अप्रूव्ह करायला. आता माझा स्टाफ अप्रूव्ह नाही. आणि आपली संस्था जुनी आहे, MBAची देखील 10 वर्ष चालू आहे. अशा ज्या जुन्या संस्था तिथे काही विद्यापीठ ताबडतोब मागत नाही की आजच तुम्ही सगळं कॉम्प्युटर्स आहेत, पुस्तकं आहेत. स्टाफ अप्रूव्ह नव्हता, तर स्टाफ अप्रूव्ह ताबडतोब होत नाही. विद्यापीठाने यायला पाहिजे, सांगायला पाहिजे तुमचं स्टाफ आहे. मुलांच्या ह्या शैक्षणिक वर्षाला जबाबदार कोण? तुमचं कॉलेज का विद्यापीठ? आमचं कॉलेज 30%, विद्यापीठ 70%. आमचं कॉलेज 30% म्हणतो मी का? कारण आम्ही त्याचा पाठपुरावा करून घ्यायला पाहिजे होते. पण मुंबई विद्यापीठामध्ये चौकशी केली, ते म्हणाले काही गरज नाही सगळं करण्याची. आणि इथे काय औरंगाबाद विद्यापीठामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, मी आता बोलत नाही, कारण ते आमचं नातं नेहमीचं जवळचं असतं. काही नाजूक प्रश्न आहे ते आम्ही बोलू शकत नाही पब्लिकली. तर विद्यापीठामध्ये परीक्षा न झाल्यामुळे विद्यापीठाचं नुकसान झालं, याचं मला फार वाईट वाटतं. आम्ही लगेच दुसरं पिटिशन टाकलं होतं की स्पेशल एक्झामिनेशन घ्या तुम्ही विद्यार्थ्यांची, परवा 4-5 दिवसापूर्वी. आता हायकोर्टमध्ये की नाही, आता 9 तारखेला हिअरिंग, मग तेव्हा आपण बघू. आमची इच्छा अशी होती की विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यामुळे स्पेशल परीक्षा विद्यापीठाने या बऱ्याच ठिकाणी न्यायालयात जसं न्याय देतात, या केसमध्ये आता न्यायालयाचे बऱ्याच गोष्टी आहेत न्यायालयामध्ये सुद्धा असो. तर ते म्हणजे मला या बाबतीमध्ये फार वेदना होता. माझ्या आयुष्यातली पहिली वेळ आहे की विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. एकदा आमच्या मुंबई BEd कॉलेजला असं झालं होतं, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टाने परमिशन देऊन टाकलं. पॉलिटेक्निकचं असं झालं होतं, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पण परीक्षा झाली प्रत्येक वेळी.
पण ही गोष्ट अशी आहे की आता याच्यामध्ये विद्यापीठात इतकं चालून नाही झालं पाहिजे. पण ठीक आहे, तुमच्याकडे कमतरता आहे ना, मी ॲफिडेविट देतो, लगेच तुम्ही परीक्षा द्या, विद्यार्थ्याला हॉल तिकीट देत नाही. अन्याय आहे, जे माणुसकीच्या विरोधात आहे. आयुष्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, माणुसकी आणि दुसरं दया. दया आणि माणुसकी हे सर्वश्रेष्ठ गुण आहे. किती कोणाचा अपराध असो, काही असो, ते विद्यार्थी नुकसान करतात. विद्यार्थ्यांच्या निरपराध आहेत त्याच्यावर तोडण्यामध्ये. त्यांना काय माहिती विद्यापीठाचं आणि कॉलेजचं काय आमच्या अडचणीत ते असो. असं हा एकंदरीत प्रकारे माझं सर्व कागदपत्र आहे. मुंबई विद्यापीठाचे पण आहे, औरंगाबाद विद्यापीठाचे आहे, आमचं हायकोर्टचं पिटिशन पण आहे. हायकोर्टमध्ये सुद्धा हायकोर्टाने मान्य केलं, अरे तुम्ही 24 तारखेचं पत्र 2 तारखेला कशा पाठवलं, 24 नोव्हेंबरचं पत्र 2 डिसेंबरला पाठवलं तुम्ही. एनिवे मी ऑफ द रेकॉर्ड मला प्रश्न एवढं सांगू शकतो, पण ते आता सांगत नाही.